तर हे आपल्या डोक्यावरती जाऊन आपल्या हातातून आपलं हे शहर निष्ठून जाईल। म्हणून तुम्हाला मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि सर्व माझ्या सहकारी या ठिकाणी जे राजकीय पक्ष जमलेले आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आज तुम्ही जी एकजूट दाखवली आहे, असंच नेहमी या शहरामध्ये मराठी माणसाच्या रोजगारासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि या मराठी भाषेसाठी पक्ष, जात, झेंडे, धर्म हे सगळे विसरून संघटित व्हायला पाहिजे। म्हणून आज आपण आपलं शहर वाचवण्यासाठी, आपल्या शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सगळे कायदे पाळतो, पण हे मुजोर लोक कायदे पाळत नाहीत। रात्रभर या शहरामध्ये यांचे धंदे सुरू असतात, रस्त्यावर धंदे सुरू असतात। आपण हे सगळं सहन करतोय आणि या सहनशक्तीमुळे आज यांची दादागिरी वाढलेली आहे। म्हणून असे संघटित राहा, यांच्या विरोधात बोलत राहा आणि या राज्यामध्ये मराठी शिवाय काही चालणार नाही हे ठामपणे सांगा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, तुम्हाला एक कानाखाली मारल्यामुळे जर राग येत असेल तर 107 हुतात्म्यांनी बलिदान दिले, आम्हाला तर रंगावर यावंच लागणार। मग की शिवसेनेचे आहेत, तुम्ही काय सांगा? कालचा जो बंद झाला हा मला वाटतं भारतीय जनता पुरस्कृत आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी दिलेला पाठिंबा याच्यामुळे त्यांनी त्यांची ताकद दाखवली। पण काल नरेंद्र मेहतानी जी स्टेटमेंट दिली चॅनलला, त्यांचं चाललं होतं एकही मराठी शब्द किंवा मराठीबद्दल त्यांचं प्रेम दिसून नाही आलं, कारण त्यांनी सांगितलं काल जो प्रकार झाला मी त्यांच्या पाठीशी आहे। पण एक स्थानिक आमदार, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही जर या मीरा भाईंदरमध्ये राहता, मीरा भाईंदर शहर हा आगरीकोळ्यांचा आणि मराठ्यांचा शहर आहे, तुम्ही तिकडचे आमदार झालात, आम्हाला मराठी मतं तुम्हाला पडलीच नाहीत का? पण त्यांनी एकही शब्द न काढता समजा एक त्यांना सूचना दिल्या असतात की बाबा मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे। जे व्यापारी आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण मराठी शिका, मराठी पाट्या लावा, हा कुठेही शब्द न करता मी त्यांच्या पाठीशी आहे, ते माझे मतदार आहेत। ह्याचा राग प्रत्येक मराठी माणसाला आलेला आहे आणि ह्याचं उत्तर जशाच तसं मिळणार। मी आज इथं तुम्हाला सांगतो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढी विनंती करेन, मीरा भाईंदरमध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे मराठी जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी तुम्ही यांची मराठीबद्दल असणारी चीड, द्वेष ओळखून पुन्हा एकदा तुम्ही ओळखा आणि त्या झेंड्याखाली राहायचं की नाही राहायचं हा विचार करा। आणि मी तुम्हाला आवाहन करतो, मी एक पक्ष ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शहर प्रमुख म्हणून मी मीरा भाईंदर वासियांना विनंती करेन की तुम्ही ज्या झेंड्याखाली आहात तो त्या झेंड्याखाली तुम्ही काम करताय, हे मराठी द्वेष चीड असणाऱ्या पक्षामध्ये तुम्ही काम करताय। मी तुम्हाला आवाहन करतो पुन्हा एकदा बाहेर या आणि आपली मराठी ताकद दाखवूया, आम्ही आपलं स्वागत करतोय। नक्की आजचा जो संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी एकजूटता दाखवणार आहे ती व्यापक प्रमाणात दाखवली जाईल असा आत्मविश्वास येथील या सर्वांनी व्यक्त केलेला आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। ये भीड़ है मीरा भाईंदर की। जब तक उत्तर भारतीयों पे अन्याय हो रहा था तब तक ये नहीं आया। आज ये व्यापारी जैसे अंग्रेज व्यापार करने आए थे वैसे ही यहाँ गुजराती मारवाड़ी व्यापार करते हैं, सिर्फ अपनी झोली भरते हैं, दूसरों की झोली नहीं भरते। ये सिर्फ अपना जेब देखते हैं, बाकी कुछ नहीं। और जैसे अंग्रेज किए वैसे ही ये कर रहे हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आहे.